पैठण येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी राज्य सरकारने मुबलक निधी दिलाय। मात्र उद्यानात सुरू असलेली म्युझिकल फाउंटन लॉन्ससह इतर विकास कामे दर्जाहीन होत असून संबंधित ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांनी कामे दर्जेदार करून घ्यावीत। कामे दर्जेदार होत नाही तोपर्यंत ठेकेदारांची बिले देण्यात येऊ नये अशी तंबी देत 9 वर्षाला उद्यान पर्यटकांसाठी खुले करावे असे निर्देश खासदार संदीपान भुमरे यांनी शनिवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे। शनिवारी खासदार संदीपान भुमरे यांनी संत ज्ञानेश्वर उद्यानाला भेट देऊन उद्यानात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपअभियंता डोंगरे, दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नाथ संस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, सरपंच शिवराज भुमरे, राजू गायकवाड, भूषण कावसनकर, जितू परदेशी, किशोर चौधरी, नामदेव खरात, अमोल जाधव यांची उपस्थिती होती। गेल्या अनेक वर्षापासून बकाल आणि पर्यटकांसाठी बंद अवस्थेत असलेले येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी आणि गतवैभव मिळवून देण्यासाठी खासदार संदीपान भुमरे यांनी पुढाकार घेतला असून उद्यानाला नवसंजीवनी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय। पाहणीवेळी विजय सुते, दादासाहेब पठाडे, रमेश लिंबोरे, संतोष गोबरे, संतोष गव्हाणे, बाळू आहेर, सुनील हिंगे आदींनी उद्यानात सुरू असलेल्या लॉन्स, म्युझिकल फाउंटन आणि इतर विकास कामांच्या सुमार दर्जाबाबत तक्रार करीत कामे दर्जाहीन झाली असल्याचं निदर्शनास आणून दिलं। यावेळी खासदार संदीपान भुमरे यांनीही झालेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सुरू असलेली कामे सुमार दर्जाची असून यामुळे उद्यान पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना उद्यानाची प्रतिमा मलिन होईल। त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून उद्यानातील म्युझिकल फाउंटन लॉन्चची व्यवस्थित लेवल करून व्यवस्थितपणे सुरू करून नवीन वर्षाला उद्यान पर्यटकांसाठी खुले करावे असे निर्देश कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांना दिले। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।